नमस्कार मित्रांनो, आपण एक 7-8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की शेळीला जर विंचू चावला तर त्वरित काय उपचार करायचा. मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे, विंचू हा शेळीचा कर्दनकाळ म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठा शत्रू. विंचू चावल्यात तर सहजासहजी शेळी वाचत नाही जर आपण वेळेत उपचार केला नाही तर. आपण त्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितला होता की शेळीचा कान कापायचा आणि कान कापून रक्त काढून ते डोळ्यामध्ये घालायचं. तर मित्रांनो, त्या व्हिडिओखाली अनेक जणांच्या कमेंट्स आल्या की आमच्या भागामध्ये आम्ही या प्रकारचे उपचार करतो, त्या प्रकारचे उपचार करतो. असे 4-5 प्रकारचे उपचार मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सुरेश भराडी यांनी पहिला उपचार आपल्याला सांगितला आहे. 1 ग्लास पाणी घ्या, त्यात 10 ते 15 थेंब S1 नावाचे इलेक्ट्रोपॅथी औषध टाका आणि शेळीला पाजा व चावलेल्या ठिकाणी लावा. 10 ते 15 मिनिटात फरक पडतो. हे मनुष्याचे औषध आहे, हे शेळ्यावरती सुद्धा काम करते. हे पहिलं औषध मित्रांनो. दुसरा उपाय सांगितलेला आहे विठोबा रामराव शिरसाट यांनी. विंचू चावलेल्या जागेवरती खाता सोडा टाकून वरून लिंबू पिळावे. तिसरा उपचार आहे किशोर देशमुख यांनी सांगितला आहे, दगडाने कान ठेचा फक्त. मित्रांनो, हा उपचार थोडा डेंजर वाटतोय, परंतु इमर्जन्सीमध्ये आपल्याजवळ काही अवजार वगैरे नसतं, फ्रेश ब्लेड पान वगैरे नसतं मित्रांनो, तर आपल्याला हा उपाय देखील करता येईल. आता चौथा उपाय सांगितला मित्रांनो रामराव आंधळे यांनी. शेळीच्या तोंडात थोडा वेळ चांदी द्या. आता पुढला आणि शेवटचा उपचार आपण पाहू मित्रांनो. अच्युतराव चेके यांनी हा 5वा उपचार सांगितलेला आहे. ते म्हणतात की मी स्वतः डॉक्टर आहे, फक्त कानाच्या नसेतून रक्त काढले तरी शेळी बरी होते. अशा प्रकारचे उपचार मित्रांनो आपल्याला अनुभवी लोकांनी सांगितलेले आहे. त्यांनी स्वतः हे उपचार केलेले असतील म्हणून त्यांनी मित्रांनो आपल्या कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की मी स्वतः उपचार केलेला आहे आणि तुम्ही देखील करून पहा. मित्रांनो, हे उपाय मला खरेखुरे वाटत आहे. हे तुम्ही अशा परिस्थितीत करू शकता ज्यावेळी तुमच्या शेळीला विंचू चावतो आणि तुमच्या पुढे इमर्जन्सी कंडिशन असते, रात्री निम्या बेरात्री विंचू चावला तर डॉक्टरांना बोलवता येत नाही, शेळ्या घेऊन बाहेर चारण्यासाठी गेलेले आहात, तिथे तुम्हाला उपचार करता येत नाही. मित्रांनो, त्यावेळी तुम्ही हे इमर्जन्सी उपचार करू शकता आणि याने शेळी ही वाचते, शेळी बरी होते. हे खूप मोठ्या प्रमाणावरती पाहण्यात आलेलं आहे. जर मित्रांनो शेळीचा कान कापायचा असेल तर तिथे फ्रेश ब्लेडचा तुम्ही वापर करा किंवा निर्जंतुकीकरण केलेल्या शस्त्राचा तुम्ही तिथे वापर करू शकता, जेणेकरून धनुर्वात किंवा इतर आजार शेळीला होणार नाही. चला मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती तुम्हाला सतत पाहायची असेल तर पेजला फॉलो करा आणि माहिती विसरू नये म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. धन्यवाद.